पांढरे केस काळे करण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोडक्ट्स आलेले आहेत। मार्केटमध्ये भरपूर तुम्हाला व्हरायटी दिसतील प्रोडक्ट्सची, जे की तुम्हाला पांढरे जे केस तुमचे आहेत ते काळे करण्यासाठी मदत होते। बघा, डाय आहे, इन्स्टंट डाय आहे, मेहंदी आहे, काळी मेहंदी वगैरे असते ते आहे, शिवाय इंडिगो पावडर तर आहेच पूर्वीपासून। इंडिगो पावडर आहे, इंडिगोचे जे ब्रँड आहेत त्याचे ते कलर्स आहेत, परमनंट कलर आहे, या सगळ्या वस्तू आहेतच। शिवाय आजकाल बघा मार्केटमध्ये शॅम्पू सुद्धा आलेले आहेत। एका वॉशमध्ये तुमचे जे केस आहेत ते काळे होतात, पांढरे केस जे आहेत ते काळे होतात। फक्त आणि फक्त करायचं काय, तुम्ही नॉर्मल शॅम्पू ज्या पद्धतीने वापरता, केस धुता त्या पद्धतीनेच तो सुद्धा शॅम्पू वापरायचा, केस धुवायचे आणि लगेच्या लग तुमचे पांढरे केस जे आहेत ते काळे झालेले तुम्हाला दिसतात। तर हा झाला इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला। आता याचे दुष्परिणाम सुद्धा माहित असायला हवेत। जो मार्केटमध्ये शॅम्पू आलेला आहे, इन्स्टंट केस जे आहे ते काळे करणारा जो शॅम्पू आलेला आहे त्याची किंमत आहे 500 ते 600 रुपये या दरम्यान। म्हणजे कधी कधी डिस्काउंट वगैरे असतो, तर कमीत कमी 500, जास्तीत जास्त 600, 800, 900, 1000 पर्यंत त्याच्या किमती आहेत एका टायमाच्या, एका वॉशच्या। बघा, विचार करा आता, याच्या किमती एवढ्या आहेत। आणि आणखीन एक तोटा, महत्वाचा तोटा काय आहे माहिती आहे का, आज जेवढे तुमचे केस पांढरे आहेत त्याच्या डबल उद्या तुम्हाला, म्हणजे नेक्स्ट वॉशच्या अगोदर तुम्हाला त्याच्या डबल पांढरे केस झालेले दिसणारे आहेत। म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वापरणार आहे तो शॅम्पू तेव्हा तुम्हाला तुमचे जे केस आहेत डबल पांढरे झालेले दिसतात। तर हा महत्वाचा तोटा आहे। पैसे जातात हरकत नाही, पण केमिकल भरभरून असतं, त्यामुळं होतं काय की तुमचे जे केस आहेत जास्त प्रमाणामध्ये पांढरे व्हायला लागतात। तर हा महत्वाचा तोटा तुमच्या लक्षात आला असेल। आता तुम्हाला ठरवायचंय तो तोटा तुम्हाला परवडणार आहे की आता आपण जो शॅम्पू बनवणार आहोत, हर्बल शॅम्पू जो बनवणार आहोत तो तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। आता हा जो आपण शॅम्पू बनवणार आहोत तो एका वॉशमध्ये रिझल्ट देणार नाहीये, अगोदरच सांगते। तर तुम्हाला याला नियमित वापरावं लागणार आहे, 4 महिने 6 महिने असं नियमित तुम्हाला वापरावं लागणार आहे। शिवाय एक वस्तू पण खायची आहे। आता ती कोणती वस्तू खायची आहे ते मी तुम्हाला मध्ये आधी कुठेतरी सांगेन व्हिडिओच्या। तर ती वस्तू पण 6 महिन्यापर्यंत नियमित खायची आहे। जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर, वयाच्या अगोदर जर केस पांढरे झाले असतील, 40च्या अगोदर वगैरे जर केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला ती टॅबलेट खायची आहे। आता टॅबलेटच म्हणेन मी तर ती टॅबलेट खायची आहे आणि हा जो शॅम्पू आहे हा नियमित वापरायचा आहे। रिझल्ट बऱ्याच जणांना लवकरही येऊ शकतो, बऱ्याच जणांना उशिराही येऊ शकतो, पण 6 महिन्याचा याचा पिरियड जो असणार आहे, 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे। तर बघा, हा शॅम्पू कसा बनवायचा आहे, काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन। पण हा जो शॅम्पू आपण बनवतोय अगोदरच्या शॅम्पूपेक्षा खूप जास्त सुधारणा झालेली आहे यामध्ये। मार्केटचा जो शॅम्पू मिळतो स्टिकी टाईप असतो, त्या पद्धतीने हा सुद्धा शॅम्पू जो आहे तो स्टिकी असणार आहे आणि पाण्यासारखा अजिबात असणार नाहीये। मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यांनी कमेंट केली होती की पाण्यासारखा आहे, फेस होत नाहीये। फेस होतो, पण प्रमाण जे आहे ते त्याचं म्हणजे शॅम्पूचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचंय आणि एक वस्तू यामध्ये जास्त वापरायची, जेणेकरून तुम्हाला फेस जो आहे तो जास्त मिळेल। तर व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ताईंनो लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे असे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करते त्याचा मेसेज म्हणा किंवा तो जो व्हिडिओ आहे तुमच्या यूट्यूबच्या पहिल्या पेजवरती येतो आणि कसा ना कसा करून तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या सर्व वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत। आता या कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। एक एक करून मी तुम्हाला या वस्तू दाखवते, पण यातली एकही वस्तू आपल्याला स्किप करायची नाहीये। सगळ्याच्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत, मोजक्याच आहेत, खूप जास्त नाहीये, 6 ते 7 वस्तू आहेत। आता कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत एक एक करून आपण पाहू। तर इथं बघू शकता, इथं मी घेतलेला आहे आवळा, सुका आवळा घेतलेला आहे। आपल्याला हा शॅम्पू बनवण्यासाठी शक्यतो सुका आवळाच घ्यायचा आहे। इथं बघू शकता तुम्ही, या पद्धतीनं आवळा जो आहे तो कट करून सुकवलेला असतो आणि हा आवळा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल आणि बाजारात सुद्धा मिळेल। त्यानंतर घेतलेली आहे रिठा। तर रिठा तुम्ही बघू शकता या पद्धतीची असते, सगळ्यांना माहीत असेल। या सगळ्या वस्तू ऑनलाईन मिळतात, तुम्ही सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन। तर त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला शिकेकाई। तर शिकेकाईच्या या पद्धतीच्या शेंगा असतात, ज्या पद्धतीनं चिंचेच्या शेंगा असतात त्या पद्धतीच्या या शेंगा असतात। तर अशा शेंगा सुद्धा मार्केटमध्ये मिळतील किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतील किंवा ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत। ॲमेझॉनवरती सगळं काही मिळू शकतं। त्यानंतर इथं बघा, मेथी दाणा घेतलेला आहे, जो आपण मसाला मिरचीमध्ये वापरतो तो मेथी दाणा घ्यायचा आहे। तर इथं मेथी दाणा घेतलेला आहे। त्यानंतर हे जे आहे हे बघा,
जवस आहे, जवस तुम्हाला माहीत असेल सर्वांना, काही जण याला आळसी सुद्धा म्हणतात, तर हे जवस आहे, हिंदीमध्ये बहुतेक आळसी म्हणतात याला, आलसी. तर जवस घ्यायचं आहे. त्यानंतर चहा पावडर घ्यायची आहे, चहा पत्ती ज्याला म्हणतो आपण, ती चहा पावडर घ्यायची आहे. जवस, चहा पावडर या नवीन वस्तू आहेत, पण याचे सुद्धा गुण खूप जास्त फायदेशीर आहेत, जे की आपण शॅम्पूमध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर घेतलेला आहे 1 चमचा रोजमेरी घेतलेली आहे. रोजमेरी लीव्ज जे असतात ते मार्केटमध्ये मिळतील, म्हणजे सुके जे लीव्ज असतात ते मार्केटमध्ये मिळतात, तुम्ही ते घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा आहे. तर बघा, रिठा ज्यांना पण समस्या होते की शॅम्पूमध्ये फेस जास्त होत नाही, तर रिठा आपल्याला जास्त घ्यायची आहे. आणि रिठा जी आहे बघा, यामध्ये काळे बी असतात, ते बी जे आहेत आपल्याला फोडून काढायचे आहेत. म्हणजे रिठा फोडल्यानंतर आतमध्ये बी मिळतं, ते बी आपल्याला नको आहे, त्यामुळे याला फोडायचं आहे, मोठाड फोडायचं आहे आणि मधलं बी जे आहे ते लगेच निघतं. पण लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना खूप जास्त फेस हवा असतो ते काय करू शकतात, तर रिठाची क्वांटिटी डबल करू शकतात. रिठा जे आहे, रिठाचं जे प्रमाण आहे ते डबल घेऊ शकतात. आता इथं मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या 1 मूठ घेणार आहे आणि रोजमेरी लीव्ह जे आहे ते मात्र 1 चमचा घेणार आहे पोहे खायच्या चमच्याने. तर अशा पद्धतीचे बी आतमधले काढायचे आहेत आपल्याला, अजिबात याची गरज नाहीये. तर बघा, या पद्धतीनं सगळ्या बिया ज्या आहेत रिठामधल्या मी काढलेल्या आहेत. 1 मूठ मी रिठा घेतलेली आहे. इथं तुम्ही 2 मुठी सुद्धा रिठा वापरू शकता. आता मी हे जे शॅम्पू बनवते साधारणतः 1 महिन्यासाठी बनवते आणि त्या हिशोबानेच मी सगळ्या वस्तू घेत आहे. तुम्ही याला 1 वर्षापर्यंत साठवून ठेवू शकता आणि 1 वर्षाच्या हिशोबाने तुम्ही या सगळ्या वस्तू घेऊ शकता. बघा, इथं रिठा फोडून घेतलेली आहे, बी काढलेलं आहे त्यामधलं. त्यानंतर मी घेतलेलं आहे शिकेकाई. शिकेकाईमध्ये सुद्धा बी असतं, पण ते खूप नाजूक असतं बी आणि काही आवश्यकता नाही काढायची आपल्याला. त्यानंतर मी घातलेला आहे यामध्ये मेथी दाणा आणि आवळा. या सगळ्या वस्तू मोठाड वाटायच्यात, म्हणजे हलक्याशा लूज करायच्या आहेत, जेणेकरून लवकर भिजतील या वस्तू. आणि त्यासाठी मी थोडंसं याला चेंबून घेते या पद्धतीनं. तर थोडंसं हलकंच याला लूज करून घेऊ आपण. नाही घेतलं तरी काही हरकत नाही, असं काही नाही आहे. फक्त रिठाच्या बिया जरी काढून घेतल्या तरी चालेल. तर बघा, थोडंसं हलकंसं मी याला चेंबून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि आता हे आपल्याला काढायचं आहे. तर इथं परत सांगते, रिठा आपण जर जास्त घातल्या तर शॅम्पूचा जो फेस आहे तो जास्त होतो, त्यामुळे तुम्ही रिठा जास्त वापरू शकता. आता मी 1 मूठ रिठा वापरलेले आहेत, मला तेवढा पुरेसा आहे. कारण की बघा, बऱ्याच जणींची कमेंट अशी होती की ताई शॅम्पूचा इतका फेस होत नाही. हे नॅचरल वस्तू आहे ताईंनो, थोडासा कमी जरी झाला तर शॅम्पू तुम्ही घेणार आहे वापरायला ते थोडंसं जास्त घ्यायचं. 1 वाटीभर तुम्ही हे शॅम्पू जे आहे ते यूज करू शकता. आणि विशेष म्हणजे आज काय करणार आहे बघा आपण, तर इथं त्यानंतर मी काय घातलेले आहे, 2 चमचे चहा पावडर घातलेली आहे. चहा पावडर जे आहे, तुमचे केस नॅचरली डॅमेज वगैरे झाले असतील ते कमी करण्यासाठी मदत होते. त्यानंतर मी रोजमेरी लीव्ज घातलेले आहेत 1 चमचाभर. केस वाढीसाठी रोजमेरी लीव्ज जे आहे ते खूप जास्त फायदेशीर आहे. ज्या भागामध्ये केस पूर्णपणे गेलेले आहेत तिथं सुद्धा ह्याचा नियमित वापराने तुमचे केस, म्हणजे तिथं केस येऊ शकतात, केसांची रिग्रोथ तिथं होऊ शकते. तर त्यानंतर काय घातलं होतं, चहा पावडर आणि रोजमेरी लीव्ज घातलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता या वस्तू आपल्याला सगळ्या लोखंडाच्या कढईतच घालायच्या आहेत. परत सांगते मी, लोखंडाच्या कढईशिवाय हा शॅम्पू तयार होणं अशक्य आहे, त्यामुळे शक्यतो लोखंडाच्या कढईचा वापर करा. आणि त्यानंतर उकळतं पाणी घातलेलं आहे, साधारणतः अर्धा लिटर उकळतं पाणी घालायचं. आणि बघा, आता नुसतं पाणी घातले तर फेस तुम्हाला दिसतोय वरती, आणि हे जे आहे ते झापून ठेवायचं आहे 5 ते 6 तासांसाठी. रात्रभर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता मी इथं 5 तासानंतर बघा हे कसं झालेलं आहे, पूर्णपणे काळा कुट्ट रंग याला आलेला आहे. आणि आता मी छोटी कढई वापरली होती, कारण की माझी जी मोठी कढई होती ना ती त्यामध्ये मेहंदी होती, आणि त्यामुळे सुरुवातीला मी छोटी कढई वापरली. आता मी मोठी कढईचा वापर करते. ते सगळं काही या कढईमध्ये घातलेला आहे. आणि मी तुम्हाला हात दाखवला पांढरे केस काळे करण्यासाठी मी मेहंदीचा वापर कशा पद्धतीनं करते तो सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती ताईंनो जाऊन चेक करत जा की खरंच पांढऱ्या केसांची तुम्हाला समस्या असेल आणि जर तुम्हाला खरंच त्याचं सोल्युशन हवं असेल तर माझ्या चॅनलवरती भरपूर अशा रेमेडी आहेत. मेहंदी कशी भिजवायची, काय भिजवायची, सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. बघा, हे मोठ्या कढईमध्ये घातलेलं आहे सगळं काही आता. आणि त्यानंतर लगेच मी गॅसवरती ठेवत आहे. आता मोठ्या कढईमध्ये काय घातलं, कारण की
यामध्ये रिठा आहे, थोडासा फेस होतो, जर थोडा जरी गॅस आपला फास्ट झाला तर थोडासा फेस होतो आणि तो खाली पडू नये, उकळी आल्यानंतर खाली पडू नये यासाठी या मोठ्या कढईचा वापर आपण करतोय। तर गॅसवरती ठेवलेला आहे। आता याला शिजवून घ्यायचंय, व्यवस्थित अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचंय, स्लो गॅसवरती शिजवायचंय। तर सुरुवातीला तुम्ही 1 मिनिट फास्ट गॅस करू शकता किंवा मीडियम गॅस करू शकता आणि त्यानंतर मग स्लो गॅसवरती या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत। याचा कलर काळा आलेला आहे, लोहगुण जे आहेत म्हणजे आयर्नचे जे गुण आहेत ते या पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि आता परत आपण याला या लोखंडाच्या कढईमध्ये शिजवतोय, म्हणजे आणखीन लोखंडाचे लोहगुण जे आहेत ते या पाण्यामध्ये उतरणार आहेत आणि त्याचा फायदा आपल्या पांढऱ्या केसांसाठी होणार आहे। बघा आणखीन काही केलेलं नाहीये, फक्त सगळ्या वस्तू भिजवल्या होत्या आणि त्यानंतर आणखीन उकळलेलं सुद्धा नाहीये हे, पण फेस तुम्हाला दिसतोय। तर बऱ्याच ताईंची जी कमेंट होती की फेस होत नाही, त्यांना उत्तर मिळत असेल। आणखीनही हवा असेल तुम्हाला जास्त फेस तर तुम्ही आणखीन याची रिठाची क्वांटिटी वाढवू शकता, 4 मोठी सुद्धा घालू शकता, काही दुष्परिणाम होत नाही रिठामुळं आणि कुठल्याच वस्तूचा दुष्परिणाम होत नाही, त्यामुळं तुम्ही हवी ती वस्तू थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता। तर बघा आता हे असंच उकळू द्यायचंय, शिजू द्यायचंय व्यवस्थित एकदम आणि मधून अधून ह्या पद्धतीने चमचा जो आहे तो फिरवत राहायचा आहे। हा जो शॅम्पू मी बनवते, मी नेहमी बनवते आणि त्यामुळे हा जो चमचा आहे माझा थोडासा काळा दिसतोय तुम्हाला, कारण की नेहमी या चमच्याचा वापर मी करते शॅम्पू बनवण्यासाठी आणि तो चमचा जो आहे तो वेगळाच ठेवलेला आहे। बघा या चमच्याला सुद्धा काळा कलर चढलेला आहे, तुम्ही लक्ष द्या नंतर की चमच्याला सुद्धा काळा कलर चढलेला आहे। मग केसांना का काळा कलर चढणार नाही? तर तुमच्या लक्षात येत असेल खूप जास्त फायदेशीर हा शॅम्पू आहे। फक्त एवढंच सांगते की तुमच्या स्वतःसाठी हे 6 महिने तुम्ही द्या, 6 महिन्याच्या आतमध्ये तुमचे केस जे आहेत ते परफेक्ट काळे झालेले तुम्हाला दिसणार आहेत। आणि रुटीन ठेवा या शॅम्पूचं, म्हणजे की कायम तुम्ही हाच जर शॅम्पू वापरला तर खूप दिवस तुम्ही पांढरे केस जे आहेत त्या समस्येपासून दूर राहू शकता। तर तुम्हाला लक्षात आलं असेल चमचा जो आहे तो काळा झालेला आहे आणि तर हा चमचा फक्त आणि फक्त शॅम्पू बनवण्यासाठीच मी ठेवलेला आहे। बघा आता क्वांटिटी किती कमी झालेली आहे, अर्ध्याला अर्ध हे पाणी जे आहे ते राहिलेलं आहे, म्हणजे एवढं शिजवून घेतलेलं आहे आपण। साधारणतः 20 मिनिट लागले होते मला हे सगळं शिजवून घ्यायला। आता बघा डायरेक्ट त्याला उतरवायचं आहे आपण आणि गाळून घ्यायचं आहे। तर गाळणी जी आहे ती मोठी घ्या, जी तुम्ही पीठ वगैरे चालता ते सुद्धा मोठी गाळणी घेतली तर चालेल। मी तर चहाची म्हणजे ज्यूसची चाळणी घेतली होती आणि थोडंसं म्हणजे त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला। तुम्ही शक्यतो मोठी गाळणी घ्या, मोठ्या गाळणीचा वापर करा आणि लगेच गरम गरम मध्येच याला गाळून घ्या अगोदर। आता परत एक सांगेन, अजिबात यामध्ये थंड पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही। जो शॅम्पू आपण खाली गाळून घेतलेला आहे ना त्या शॅम्पूमध्ये अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये। जर तुम्हाला पाणी घालायचंच असेल, तुम्ही काय करू वाढवायचं असेल किंवा काही असेल तर तुम्ही काय करू शकता, हा जो वरती चोथा राहिलेला आहे, आता याला चोथा म्हणू शकत नाही कारण की आणखीनही यामध्ये सत्व आहेत ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हा जो वरती चाळणीच्या वर राहिलेला भाग आहे ना त्याला परत आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि मग इथे या पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे अगोदर आणि हा राहिलेला भाग जो आहे तो परत आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रोसेस जी करायची आहे महत्त्वाची ती म्हणजे बघा आता हे एवढं एकदम प्युअर शॅम्पू आपल्याला मिळालेला आहे। या काचेच्या बाउलमध्ये जे आहे ना तो प्युअर शॅम्पू आपल्याला मिळालेला आहे। आता परत आपल्याला काय करायचं आहे, जो राहिलेला भाग आहे त्यामध्ये आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की थंड पाणी ओतू नका म्हणतात आणि परत का, तर थंड पाणी ओतून लगेच डायरेक्ट बऱ्याच ताई काय केल्या होत्या गेल्या वेळेस की या पद्धतीने थंड पाणी ओतल्या आणि याला मॅश केल्या हाताने या पद्धतीनं आणि परत त्यालाच गाळून घेतल्या, म्हणजे हे थंड पाणी अजिबात शिजलं नाही, उकळलं नाही आणि त्यामुळे त्यांचा शॅम्पू जो आहे तो खराब झालेला होता। हे कारण आता लक्षात आलं असेल बऱ्याच ताईंना की त्यांचा शॅम्पू का खराब झाला, वर्षभर का टिकला नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, आता पाणी थंड ओतलेलं आहे, ठीक आहे, मान्य आहे, व्यवस्थित मॅश करा किंवा मिक्सरमधून सुद्धा तुम्ही काढू शकता याला। आणि जेव्हा तुम्ही मिक्सरमधून काढाल मग तेव्हा मात्र तुम्हाला वस्त्रगाळ करावं लागेल, म्हणजे कपड्याने गाळावं लागेल याला। आणि जर तुम्ही हाताने या पद्धतीने मॅश करत असाल तर तुम्ही गाळणीने गाळू शकता।
किंवा वस्त्रगाळसुद्धा करू शकता, काही जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या पद्धतीने तुम्ही याला गाळून घ्यायचं आहे। आता मी हलकं हे मॅश केलेलं आहे, आणखीन थोडंसं मॅश करणार आहे। हवं तर तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घाला, नाहीतर हात जे आहे ते खूप काळे होतील। ज्या पण स्त्रिया वर्किंग वुमन्स असतात त्यांनी काय करावं, हातामध्ये ग्लोव्ज घालावेत आणि या पद्धतीने मॅश करून लगेच परत याला काय करायचं आहे, गॅसवरती ठेवायचं आहे। तर बघा पटकी झट करत राहायचं आहे आपल्याला। आणि आता इथं पाण्याची क्वांटिटी परत तुम्हाला सांगते, पाणी तुम्ही बघू शकता एवढं आहे, परत अर्धा लिटर मी घातलं होतं। आता ह्याला परत स्लो गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत याची अर्धी क्वांटिटी होत नाही। बघा इथं अर्ध झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। परत एकदा आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे, अर्ध झालं हे पाणी सगळं। आणि आता परत आपल्याला हे जे आहे गाळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला लक्षात आलं असेल आतापर्यंत मी जवसाचा वापर यामध्ये अजिबात केलेला नाही। तर जवसाचा वापर आपल्याला कधी करायचा हे सुद्धा मी पुढे सांगेन आणि त्याचा फायदा काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पण आता सध्याला तर काय करायचं, आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे नेक्स्ट बॅच जी आहे ते सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर गरम गरममध्येच असताना ही प्रोसेस पूर्ण करायची, हात वगैरे जळणार नाही, भाजणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। पण गरम गरममध्ये जेव्हा तुम्ही करता याची क्वांटिटी तुम्हाला चांगली मिळते आणि थंड झाल्यानंतर हे थोडंसं त्रास देतं पिळायला वगैरे। आणि हे गरम गरम असताना तुम्ही जर पिळलात वगैरे म्हणजे काढून घेतला तर पूर्णपणे अर्क असतानाच आपल्याला हा सगळा शॅम्पू मिळतो। तर अशा पद्धतीने दाबून दाबून सुद्धा गाळून घेऊ शकता, नाही म्हटलं तर सरळ सरळ तुम्ही कपड्याने गाळून घ्या। तर बघा इथं ज्या पद्धतीने चिक शॅम्पू असतो त्या पद्धतीचा आपण इथं शॅम्पू बनवून तयार करणार आहोत। आता बऱ्याच ताई म्हणणार की याला चिकटपणा तर नाहीच आहे, शॅम्पू जो असतो तो चिकट असतो। तर आता त्याला चिकटपणा आणण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा पुढे लक्षात येईलच। तर आता इथं हे गाळलं जात नाही, त्यामुळे मी नेहमी काय करते की मोठी गाळणी जी असते, माझी पीठ चाळायची गाळणी जी असते त्यामध्ये कढईमध्ये डायरेक्ट गाळून घेते। पण आता इथं व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी हे बाउल जे आहे, काचेचं बाउल जे आहे ते छान दिसण्यासाठी म्हणून घेतलं, पण ते मला काय आता कम्फर्टेबल वाटेना। माझी जी नेहमीची पद्धत आहे ती पद्धत मी आता फॉलो करते, सरळ सरळ कपड्याने गाळून घेते आणि चांगला आपल्याला याने शॅम्पूसुद्धा मिळतो, म्हणजे की सगळा अर्क आपल्याला पिळून पिळून काढता येतो। तर तुम्ही जसंही कम्फर्टेबल असाल तशा पद्धतीने याला पिळून घ्या, गाळून घ्या, वस्त्रगाळ करा जसं पण असेल तसं। आणि इथं बघा आता हे परत यामध्ये घातलं आणि पिळायचं। आता हे पण खूप जास्त गरम असताना सुद्धा हे करायचं नाही, तर थोडंसं 2 मिनिट गेल्यानंतर सुद्धा तुम्ही 1-2 मिनिटं, खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, तर 1 किंवा 2 मिनिट पुरेसे आहेत। हे काय करू शकता तुम्ही परत या पद्धतीने कपड्याने गाळून घेऊ शकता। तर बघा इथं एकदम प्युअर, अजिबात यामध्ये कुठलंही केमिकल नाही, कुठलंही काय, एकदम हर्बल शॅम्पू तुम्हाला हा मिळतोय। आणि इतका वेळ जरी तुम्ही दिलात ना, एका तासभर यासाठी दिलात ना, तर 1 ते 1.5 महिन्याचा शॅम्पू तुम्हाला मिळतोय हा। आणि जर क्वांटिटी जास्त तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही 6 महिन्यासाठी, वर्षासाठी सुद्धा हा शॅम्पू टिकवून ठेवू शकता। पण काळजी काय घ्यायची, अजिबात यामध्ये 4 थेंब सुद्धा थंड पाणी जाता कामा नये। आता हे खूप जास्त गरम आहे, थोडंसं हलकंसं मी याची वाफ जाऊ देते, कारण की हाताला चटका बसतोय, त्यामुळं थोडीशी वाफ जाऊ देते आणि त्यानंतर परत याला पिळून पिळून यातला सगळा अर्क आपल्याला काढायचा आहे। तर इथं बघू शकता हलकंसं हे थंड झालेलं आहे आणि आता परत आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। हा शॅम्पू ताईंनो खरं सांगते खूप जास्त फायदा देणारा आहे तुम्हाला आणि याच्या नियमित वापराने परत सांगते, बऱ्याच ताईंना शंका असते की खरंच रिझल्ट मिळेल का, एवढी मेहनत करतोय तर खरंच रिझल्ट मिळेल का। तर 100% ताईंनो सांगते, तुमचे केस 40च्या अगोदर जर पांढरे झाले असतील तर खरंच याने फरक पडतो। तर बघा, आणि एक मात्र लक्षात घ्यायचं आहे ताईंनो, हा शॅम्पू दिसतो तितका साधा नाही आहे, हा खूप जास्त स्ट्रॉंग आहे। त्यामुळे सांगते मी की डोळ्यामध्ये अजिबात याला जाऊ द्यायचं नाही। डोळ्यामध्ये जर गेलं ना तुम्ही 2 ते 3 तास त्रास होईल तुम्हाला डोळ्यांचा, त्यामुळे लक्षात ठेवायचं डोळ्यामध्ये अजिबात हा शॅम्पू जाऊ द्यायचा नाही। आता तुम्ही खूप सारे केमिकलचा वापर केला असेल म्हणजे केसांना वगैरे खूप सारे केमिकल यूज केला असेल तरी सुद्धा याचा फायदा तुम्हाला होणार आहे। आता बघा मी 2 चमचे जवसाचे बी यामध्ये घातलेलं आहे आणि ते पण याच कढईमध्ये घातलेलं आहे। आता याला परत उकळून घ्यायचं आहे, साधारणतः 5 ते 6 मिनिट याला उकळवायचं आहे। आता या जवसाच्या बियानं होईल काय बघा, एक तर जवसाचं बी जे आहे
आणि त्याचं जे पाणी असतं म्हणजे हे आपण जेव्हा शिजवून घेतो, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ किंवा अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, जवसाच्या पाण्याने तुमचे जे केस आहेत डॅमेज झालेले केस ते रिपेअर होतात आणि स्ट्रेट केस जे आहेत ते स्ट्रेट होण्यासाठी मदत होते। तुमचे कर्ली केस असतील तर तुम्ही जवसाचं हे पाणी नक्की वापरू शकता आणि त्याने तुमचे केस जे आहेत ते सरळ होतात। शिवाय आपल्या या शॅम्पूला एक म्हणजे शॅम्पू ज्या पद्धतीनं थोडंसं स्टिकी असतं त्या पद्धतीनं आपला शॅम्पू जो आहे तो बनणार आहे। बघा साधारणतः 6 ते 7 मिनिट मी शिजवून घेतलेला आहे याला व्यवस्थित मीडियम गॅसवरती। आणि जेव्हा हे पाणी चिकट झाल्यासारखं वाटतं तेव्हा लगेचच्या लग आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे। याला थंड जर होऊ दिलात तुम्ही मग ते तुम्हाला गाळता येणार नाही अजिबात, त्यामुळे लक्षात ठेवायचं की याला लगेच काय करून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे। आणि जर चुकून एखाद्या वेळेस जर थंड झालं हे पाणी तर परत तुम्हाला गरम करावं लागेल, नाही तर थंड पाणी तुम्हाला हे अजिबात गाळता येणार नाही। आणि थंड झाल्यानंतर परत सांगते की खूप जास्त चिवट बनतो हा पदार्थ, म्हणजे ॲलोवेरा जेल वगैरे ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीचा बनतो आणि त्यामुळे सांगते की हे गरममध्येच गाळून घ्यायचं आहे। वस्त्रगाळ करा किंवा गाळणीने गाळा, तुमची मर्जी, काही हरकत नाही, पण चिकट पाणी झाल्या लगेच गाळून घ्यायचं आहे। तुम्ही थोडा जरी वेळ याला असंच ठेवला तर मग गाळता येणार नाही। तर बघा लगेचच्या लग आपण याला गाळून घेऊ, गरममध्येच गाळणीने गाळून घेऊ। आणि आता बघा हा आपला नॉर्मल पाण्यासारखा शॅम्पू आहे आणि यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, जवसाचं जे पाणी आपण तयार केलेलं आहे, जेल म्हणू शकतो याला, तर हे जेल आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर खूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही, तर 1 ग्लासभर हा जेल होता आहे। आता हे गरममध्ये आहे त्यामुळं तुम्हाला याचा चिकटपणा दिसणार नाही, पण जेव्हा हा शॅम्पू थंड होईल तेव्हा हा शॅम्पू मार्केटचा जो चिक शॅम्पू असतो त्या टाईपमध्ये तुम्हाला झालेला दिसणार आहे। तर बघा या पद्धतीने सगळं आता हे दोन्ही जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि त्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे। तर परत सांगते की केस धुताना अजिबात तुम्हाला याला डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही, काळजी खबरदारी घ्यायची ती एवढीच घ्यायची की याला डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाहीये। आणि हा आपला शॅम्पू तयार आहे। आता सध्याला जरी पाण्यासारखा दिसत असेल तरी सुद्धा थोड्या वेळानंतर म्हणजे जेव्हा मी सकाळी उठून या शॅम्पूला बघेल तेव्हा हा चिकट मार्केटच्या शॅम्पू सारखा झालेला दिसणार आहे। तर अशा पद्धतीनं खूपच मोजक्या वस्तू वापरून आपण हा जो शॅम्पू आहे तो बनवलेला आहे। लक्षात ठेवायचे तुम्हाला या शॅम्पूने 100% रिझल्ट मिळणार आहे, पण मध्ये आधे सोडायचं नाहीये। तर अशा पद्धतीनं आपण हा जो शॅम्पू आहे तो बनवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्या स्टेप ज्या आहेत ते लक्षात आल्या असतील, कधी काय कसं करायचंय सगळं काही लक्षात आलं असेल। तर याला आठवड्यातून 2 वेळा वापरायचं आहे। कसं वापरायचं असा पण प्रश्न येतो, तर आठवड्यातून 2 वेळा वापरायचं आहे। याची क्वांटिटी जी आहे ती साधारणतः तुम्हाला जेवढा शॅम्पू लागतो त्याच्या 4 पट हा आपला शॅम्पू घ्यायचा आहे आणि फेस व्यवस्थित करायचं आहे। डायरेक्ट तुम्ही केसांना लावलं तरीही चालेल किंवा पाण्यात घालून लावलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। विकतचा शॅम्पू आपण डायरेक्ट कधीच केसांना लावायचा नसतो, कारण की तुम्हाला माहित आहे साईड इफेक्ट जे आहेत ते जास्त असतात त्याचे, आणि त्यामुळं डायरेक्ट हा शॅम्पू आपण जो बनवतोय तो शॅम्पू डायरेक्ट केसांना लावलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही। तर बघा शक्यतो पाणी जे आहे ते खारं पाणी वापरू नका, म्हणजे शुद्ध पाण्याचा वापर करा। पाणी खारं जर असेल तर तुमचे केस जे आहेत ते लवकर डॅमेज होतात आणि त्यासाठी सांगते की पाणी चांगलं वापरा। तर आठवड्यातून या शॅम्पूला 2 वेळा वापरायचं आहे। 2 वेळा शॅम्पू केल्यानंतर प्रॉपर पद्धतीनं मसाज करायचंय, म्हणजे ऑइल लावून मसाज करायचा आहे। कुठलेही केमिकलचं प्रोडक्ट्स केसांना लावायचं नाहीये। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगते, आपले केस पांढरे म्हणजे अकाली पांढरे का होतात, तर आपल्या पोटातून, आता बरीच कारणं आहेत त्यामागे, पण एक कारण जे आहे ते आपल्या पोटातून काही वस्तू ज्या आहेत त्या जाणं सुद्धा महत्त्वाचं असतं। म्हणजे जसं की आवळा, संत्रा वगैरे या ज्या आहेत वस्तू, त्या वस्तू जाणं सुद्धा महत्त्वाचं असतं। आता तो ठीक आहे, तुमचे केस आता पांढरे झालेत, तर आता काय करता येईल, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, एक टॅबलेट घ्यायची आहे। मी इथं फोटो लावेन कोणती टॅबलेट आहे काय आहे। तर ही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे। B12 याचं नाव आहे। आपल्या शरीरामध्ये B12 हे जे हा जो घटक आहे तो कमी पडल्यामुळं आपले केस जे आहेत ते अकाली पांढरे होतात, हे सुद्धा एक कारण आहे। आणि त्याचा पुरवठा होण्यासाठी आपल्याला ही टॅबलेट घ्यायची आहे। नियमित 1 महिना घेतला, 2 महिने घेतला अजिबात चालणार नाही, कमीत कमी 6 महिने ही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे। तर लक्षात आलं असेल सगळी काही प्रोसेस जी आहे ती। आणि मसाज प्रॉपर करायचा आहे, हलक्या हाताने मसाज करायचे, तेल लावायचे, कोणतंही तेल लावा, काही हरकत नाही। जर तुम्ही मी बनवलेली तेल जर वापरत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल।
तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.